कारण आज काळाची गरज आहे भाऊ. तुकडोजी महाराजांना तेच शिकवलं ग्रामगीतेमध्ये. बापाने मुलगा नाही शिकविला, तो पापाचा भागीदार झाला. म्हणून लक्ष द्या, माझा मुलगा जर डॉक्टर नसताना तर मला कीर्तनाचे पैसे किती घ्यावे लागले असते? 50,000, 1,00,000. आता मी माजल्यासारखे पैसे नाही घेत लोकांकडून. किती पैसे घेतो मालूम आहे? मला जेवढा खर्च येते, मी जे वाटप करतो तेवढेच घेतो. माझी इस्टेट वाढली नाही. म्हणून गजानन मी दोघही भाऊ एकत्रित आहो. कोणते भाऊ भाऊ टिकतात काय? कौरव पांडव का भांडले? मुलीनं सांगा बरं बेटा, एखाद्या मुलीनं बोला. कौरव पांडवाचं भांडण कशासाठी होतं? बोला, बोल ना. व सावित्रीबाई, व अहिल्याबाई होळकर, बोल ना. एखादी मुलगी आता बोलत नाही. मग कुठून 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 मोबाईल वर 2-2 तास कुठे आहे तू? सावित्रीबाई फुलेंचा, माता रमाई भीमाईचा विजय असो, माता मंजुळा मातेचा विजय असो. बसा, हे असं होणारच आहे, लक्षात घ्या. हा वेळ, ह्या अशा अडचणी जीवनात संसारात येणार आहे. बहिणाबाई चौधरीनं लिहिलं ना, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. क्या बात है गजानन भाऊ. आधी हाताला चटके तेव्हा मिळाली भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके तेव्हा मिळाली भाकर. अरे संसार संसार. भाऊ, कुणीही कार्यामध्ये अडचण आहे, याच्यातून आपल्याला निघायचं आहे. तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हे काळे सरांनी एवढं मोठं निर्माण केलं. भाकर. शिक्षण संस्था, त्यांना काही कमी त्रास झाला? सत्य परेशान होता लेकिन पराजित नहीं होता. मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके तेव्हा मिळाली भाकर. आणि आपलं जीवन बदलवायचं असन, कोणता अंगारा फंगारा नाही बदलवत. आपले लेकरं, आपली संतती, आपली मुलगी, आपला मुलगा चांगला निघाला ना तर जीवनाचं कल्याण होते बाबू. आणि मुलं मुली संतान जर सत्यानाशी पैदा झाली ना तर त्याची जिंदगी बर्बाद झाली. म्हणून मुलं बाळ चांगले घडण्याकरता गुरुदेव सेवा मंडळ, मुलं बाळ चांगले घडण्याकरता वारकरी संप्रदाय, मुलं बाळ चांगले घडण्याकरता बुद्ध विहार, तोही ध्यास राहू द्या. मुलं बाळ चांगले घडण्याकरता फुले शाहू आंबेडकरांचा विचार. कारण बाबासाहेबांना चुकीचं नाही सांगितलं. महिलांना शिक्षण हे काय म्हणत, एखाद्या मुलीनं वाक्य पूर्ण करा बेटा. शिक्षण हे, हा हा कर ना हातवर. मुली बोलत नाहीत. अरे तुम्ही ज्या दरबारात ते पब्लिक स्कूल, ज्युनियर कॉलेज, अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था आहे. मुली बोलतच नाही, हातवर कर. शिक्षण हे त्याच्या पुढचं. बोल बेटा, इकडे ये. आवाज येणार नाही ना, माईकच देतो ना. मुली बोलल्या पाहिजे. आता ताईनं संचलन केलं. तुमच्या मॅडम शिक्षिकाच आहेत. हा एवढा परिवर्तनाचा टप्पा, महिलांनी क्रांती केली बाबू. आता जागतिक महिला दिन झाला.
माईक दे रे बाबू. काय मॅडम कोण्या गावच्या आहे बेटा? अच्छा, हा. माहिती आहे. हा. थांब थांब माईक मध्ये बोल. नाही काय झालं माईकले आण बरं. राहू दे हे घे. राहू दे. वाघिणीचं दूध आहे. काय शिक्षण. हा कोण म्हटलंय? सावित्रीबाई फुले. हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्येविना हा, बोल पुढचं शब्द. विद्येविना. राहू दे. बर. तेवढं बोलून राहिली हे तर हिंमत आहे. तिला पुस्तक दे. बाई ग्रामगीता देऊ काय? वाचता येते ना? घे मग. धन्यवाद मॅडम. काय आडनाव तुझं? नाव सांग बरं पूर्ण. आर्या सचिन पेठे. अरे सचिन पेठे. पेठे म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझी कांदा मुळा भाजी. तुझ्या मम्मीचं नाव काऊन विसरली? हा. हा सोनाली सचिन पेठे. हा. आणि ते कोणत्या गावची आहे बेटा तू? ब्राह्मणवाडा दिवे. हा खरंच हे वात आहे सावित्रीची लेख. आता आपण मुलाले 7-12 समजतो, मग हे काय कमी आहे शिक्षणाच्या बाबतीत? तुम्ही मुलंही हुशार आहे बेटा, त्या बाबतीत शंका नाही. मग बस बेटा वाचा, ग्रामगीताही वाचा ना, अभ्यास करा, जीवनात मोठ्या व्हा. इथं वाचू नको, कोणाला देऊ नको. हो इथं देऊ नको ते ग्रामगीता. तुझे पप्पा नोकरीवर आहेत का बाई? अय बाई तुझे पप्पा नोकरीवर आहेत, शेतकरी आहेत का? बरे चांगली हिंमत लावली. वा वा वा. या पाय किती फरक पडला. बाकीचे लेकर बोलत नाही. का बोलत नाहीत? तिचे मम्मी पप्पाही आहेत ना. बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरगी सॉफ्टवेअर. हाय पोरं बोलता रे तुम्ही. तुम्ही बोलत जा ना. काही तुमच्यात ही धमक आणा ना. झुकता काय? झुकूंगा नाही साला. नाही काय म्हणते? झुकूंगा नाही साला. कधी शिव्या द्यायचंही शिकून राहिले पिक्चर वाले. आता एवढं वातावरण बिकट झालं बाबू, म्हणून संस्काराची गरज आहे. लेकरं चांगले घडले पाहिजे. किती तुम्हाला आता मुलगा नाही ते डोक्यातून काढा. ज्या बाईला मुलगा नशीन तिनं दुःखी होऊ नका. मला 2 नात आहेत. माझी 9 वर्षाची नात आहे. 50 गाणे युट्यूबवर आहेत तिचे. फरक आहे मायबापाच्या संस्काराचा. लोक म्हणते आबा कीर्तनकार आहे म्हणून मुलगी गाते, नात गाते. आम्हाला काहीच येत नाही दोघाही बोले. आम्हाला क्लासिकल नाही म्हणताय, आम्हाला अठरमडम जमते. हे गजानन आबा याचा आवाज बाई सारखाच आहे मॅडम. लय लोकायले वाटते महाराजनं बाई ठेवली का? आम्ही काय त्यातला हरामखोर महाराज आहो काय? त्याचा आवाज मी जलवंती, मी फुलवंती, तुझी नजर लागली मला. कोण म्हणाव? गजाननच्या आवाजावर 1000 रुपये पाठवले. आता मी पुराईले देतो ना, मग पैसे काय माझ्याजवळचे देतो का मी? मला टेकाळे सर देतात किंवा फोन पे वर पैसे पाठवतात. कीर्तन ऐकून राहिले. कोण आहे पाठवणारा मालूम आहे? रोहित रायपूरकर पवनी, भंडारा जिल्हा. CRPF मध्ये जवान आहे छत्तीसगडला. आजचं कीर्तन छत्तीसगडला CRPF जवान ऐकून राहिले. 1000 रुपये फोन पे वर पाठवले. मग हे 1000 कोणाचे आहेत? हे तुमच्या लोकांसाठी पाठवतात. समजल्या माय मावल्यांनो? म्हणून ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला तिनं उभं राहा.
मला तिचा सत्कार करायचा आहे आणि या दारूच्या बद्दल मला बोलायचं आहे की तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा. तसं कोळवीर मध्ये पेत नाही, अत्यंत निर्व्यसनी लोक आहेत. लग्न असलं तेव्हा पेतो महाराजांनी, तसं पेत नाही. कोणी मेलं तेव्हा पेतो. म्हणून एखाद्या बाईनं खरंच उभं राहा आणि ते बाई उभी राहत नसन तर शेजारच्या बाईला मालूम आहे ना हिचा नवरा पिऊन मेला म्हणून. राहा उभ्या. एखादी बाई उभी राहा. करा उभं. तुम्हाला शपथ आहे अहिल्याबाई होळकराची, करा लवकर. सावित्रीबाई फुलेची, तुम्हाला शपथ आहे माता रमाई भीमाई जिजाबाईची. राहा उभ्या. एखादी बाई उभीच राहा, नाही तर मी कीर्तन बंद करू. चाल गजानन घरी आपण. राय बाई उभी. करा. दररोज बाया उभ्या राहतात. मला घरबसल्या सांगू उभं द्या, करा. तुम्ही जर उभ्या झाल्या ना तर याच्यात एखादं पेन बंद करीनात. म्हणून गरज आहे तुमची. राहा उभ्या. असाल तर उभे राहणार. एक मिनिट उभे तुम्ही राहा. उभं करा ना हो त्या बाईले. हा. बरं मी काय